स्पर्धेचे ऑफिशियल सन्माननीय उमेश मांजरेकर सर, सर बंटी केरकर सर आणि सर एमरोच आल्मेडा, समालोचक सन्माननीय अशोकजी नाईक सर, संतोष मरिये आणि योगेश परब यांच्या साथीनं मी स्वतः अजय नाईक तमाम क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झालाय मैदानात संकेत तुळसकर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल या ठिकाणी वन्स बाउन्स, सीमा पार 4 धावांसाठी संकेतच्या बॅट मधून निघालेला खणखणी जसा चौकार आपण पाहतोय, या चौकारानं संघाची सांघिक धावसंख्या होते ती धावफलकावरती 4 धावा। संघाचं खातं, संघाचं अकाउंट ओपन केलं गेलं आहे। डीजे सुंदर गुणलेखन आपण पाहतोय। सर स्वप्नील गावडे आणि सर ओमकार मरिये आपल्याला पाहायला मिळत आहेत। टेनिस ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून आपण .in च्या माध्यमातून ही यूट्यूब लाईव्ह ची स्पर्धा आपण पाहतोय। तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत असेल या वेंगुर्ला कॅम्प मैदानावरती। स्विचिट करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी नो मॅच लँड मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी एका धावी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। एक सुंदर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, स्विचिट करण्याचा प्रयत्न होता संकेत तुळसकरचा। निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता, संघाची धावसंख्या स्थिरावली आहे। धाव फलकावरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, निश्चितच चेंडू जातोय तो विकेट किपरच्या हातात। निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता, 3 चेंडूचा झालाय खेळ समाप्त। संघाची धावसंख्या स्थिरावली आहे, धाव फलकावरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा सज्ज होतोय डावखोरे आताचा फलंदाज संकेत तुळसकर आपल्याला पाहायला मिळतोय। स्विचिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय। नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रायल करतोय तोपर्यंत मात्र या ठिकाणी दुसऱ्या धावेची लहरी मैदानात पाहायला मिळाली। या 2 धावा मात्र लिलाय पूर्ण केल्या जात आहेत। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय। या 2 धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त। 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। किरण परब येतोय आमच्या स्क्रीनवरती कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायचा आहे नो मॅच लँड मध्ये चेंडू जाईल का। सुंदर प्रयत्न होता मात्र या ठिकाणी चेंडू छेल मात्र सुटला जातोय तोपर्यंत मात्र या 2 धावा लिलया पूर्ण केल्या जात आहेत। या 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या होते धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती। 5 चेंडूचा झालाय खेळ समाप्त। संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 8 धावा। पॉवर प्लेचं अनिवार्य षटक आपण पाहतोय, ज्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 सर्कलच्या बाहेर असणार हे षटक निश्चितच फलंदाज हाणामारी करण्याचा स्वप्न गावडे सर प्रयत्न करत असतो, असं षटक आपल्याला पाहायला मिळतंय। सुंदर चेंडू पाहायला मिळेल का, परंतु चेंडू जातोय तो स्वेर चेंडू पंच घोषित करतायत। अवांतर धावेत भर संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 9 धावा। ही धावफलकावरती आपल्या षटकाची सांगता करणारा चेंडू, भैरवी घालणारा चेंडू घेऊन येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं आपल्याला पाहायला मिळतोय। तो किरण भगत सज्ज झालाय, स्ट्राइक एगेंडला सज्ज झालाय संकेत तुळसकर, नॉन स्ट्राइक एगेंडला वासुदेव गावडे आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा स्विचिट करण्याचा प्रयत्न, वारंवार स्विचिटचे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत। संकेत तुळसकरच्या बॅट मधनं चेंडू गेला सीमा पार 6 धावांसाठी। या 6 धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती ती 15 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। डीजे धन्यवाद डीजे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 15 धावा। एक महागडे षटक आपण पाहतोय किरण परबचं आपल्याला पाहायला मिळालं। निश्चितच पॉवर प्लेचं षटक अनिवार्य षटक आपल्याला पाहायला मिळालं। निश्चितच या षटकामध्ये फलंदाज मात्र हाणामारी करण्याचा प्रयत्न करत असतात। टीम मीटिंग झाली आहे मैदानात, दुसऱ्या षटकासाठी पाहायचं आहे कोणाची वर्णी लागली आहे मैदानात।
अक्षय राणे आपल्याला पाहायला मिळतोय. कोर्ट एंडकडनं सज्ज झालाय अक्षय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय वासुदेव गावडे नावाचा बॅटर. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव वासुदेव गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. वासुदेव गावडे हे सध्या वेंगुर्ले खर्डेकर कॉलेजमध्ये पीईचे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले वासुदेव गावडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झाले आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेत तुळसकर पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झाला आहेत. अक्षय राणे आपल्याला पाहायला मिळतोय. कोर्ट एंडकडनं सज्ज होतोय. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झालाय वासुदेव गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. अकोट्यापचा चेंडू होतो. हलक्या हाताने खेळला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत मात्र एक धाव सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. मान्यवरांची मांदिवाळी या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय संदेश मोगे सर, सन्माननीय आमचे मित्र आस्वाद पोतनीस, त्याचप्रमाणे आमचे माझ्या ऑफिसचे माझे सहकारी माझे मित्र सन्माननीय अनुप वळवी आणि सुजित फराकटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तमाम मान्यवरांचं स्वागत असेल आमच्या या कॉमेंट्री बॉक्समधनं. उपस्थित प्रेक्षकांचंही स्वागत. ही भव्य दिव्य स्पर्धा कडाक्याचं ऊन मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय. थोड्या दिवसाचं वरुण राजाची पण हजेरी होईल. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय डावखोरे हाताचा फलंदाज संकेत तुळसकर आपल्याला पाहायला मिळतोय. संकेतच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण एक षटकार एक चौकार पाहिला. तो संकेत तुळसकर सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला. बैठक फटका मारण्याचा प्रयत्न होता. निश्चितच चेंडू गेलाय तो निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. अक्षय राणेचा आतापर्यंत सुंदर षटक. एक धाव मात्र आतापर्यंत खर्च करतोय अक्षय राणे. कोर्ट एंडकडनं सज्ज होतोय. तिसरा चेंडू घेऊन येतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय संकेत तुळसकर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका आडव्या बॅटने चेंडू जाईल हवाई सफर करत 6 धावांसाठी संकेतच्या बॅट बंद दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या 6 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सुंदर फटका पाहिला आपण संकेतच्या बॅट बंद 6 धावांसाठी संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 22 धावा. 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. चौथा चेंडू घेऊन येतोय. कोर्ट एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय राणे नावाचा गोलंदाज सज्ज झालाय. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. डावी आणि उजवी जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. अक्षय राणे येतोय आमच्या स्क्रीनवरती. पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला संकेत तुळसकर. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. मिड विकेटकडे चेंडू जाईल क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र ही एक धाव पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय. या 2 धावा मात्र लिलाया पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. या 2 धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. 5वा चेंडू घेऊन येतोय अक्षय राणे आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल संकेत तुळसकर. एक सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. याच्या बॅट बंद 2 षटकार आपण पाहिलेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटकडे चेंडू जाईल क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र ही एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली आहे धावफलकावरती ती 25 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर आपल्या षटकाची सांगता करणारा भैरवी घालणारा चेंडू घेऊन येतोय अक्षय राणे. कोर्ट एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र बऱ्याच वेळाने सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला वासुदेव गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू घेऊन येतोय अक्षय राणे. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय वासुदेव गावडे. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न चेंडू जाईल हवाई सफर करत पाहायचाय. पंचांचा निर्णय येतोय 6 धावांचा. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव. खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी टांगा पलटी घोडे फरार षटकार डीजे.
संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती. संकेतच्या बॅटमधनं निघालेले 2 षटकार 2 चौकार आपण पाहिलेत. वासुदेव गावडेच्या बॅटमधनं एक कुतुंग षटकार आपण पाहिला. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 31 धावा. टीम मीटिंग चालली आहे मैदानात. तिसऱ्या षटकासाठी कोणाची वर्णी लागते पाहायचं आहे मैदानात. एक महत्वपूर्ण षटकासाठी वर्णी लागली आहे मैदानात. ग्लेन आपल्याला पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचं मोठं नाव ग्लेन फर्नांडिस सज्ज झाला आहे. संघाचा संघनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं ग्लेन फर्नांडिस आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांची मान्यवळी आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय प्रथमेश नाईक आणि पिंटू कुडपकर आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय प्रथमेश नाईक सर आणि पिंटू कुडपकर आपल्याला विनंती आहे आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. ग्लेन फर्नांडिसची वर्णी लागली मैदानात. संघाचा संघ नायक आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय संकेत तुळसकर. एक महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 31 धावा. सुंदर फलंदाजी, सुंदर चेंडू, जोरदार अपील होतंय पंचांकडे. पंच मात्र अपील फेटाळतायत. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. भगवा चषक 2025 हा रणसंग्राम सुजित करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील पंचांकडे होतोय आणि संकेत तुळसकरची खेळी झाली आहे समाप्त. संकेत तुळसकर होतोय गोल्डन डकचा शिकार. धावडेश्वर 11 वेंगुर्ला क्रिकेट संघाला पहिला धक्का मिळतोय संकेत तुळसकरच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती मैदानात तो आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश बेहरे हा सज्ज होईल. सिंधुदुर्ग क्रिकेट टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव रुपेश बेहरे सज्ज होईल. संकेत तुळसकर बाद झाल्यानंतर एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात ग्लेनचा आतापर्यंत सुंदर षटक आपण पाहतोय. 2 चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाल्यात. गोल्डन डकचा शिकार होतोय संकेत तुळसकर. तदनंतर मात्र आता मात्र वर्णी लागली आहे ती नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश बेहरे स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. वासुदेव गावडे नावाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण एक षटकार पाहिला. तो वासुदेव गावडे सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला. दोन चेंडूचा झालाय खेळ समाप्त. भगवा चषक 2025 हा रणसंग्राम पर्व पहिलं आपण पाहतो. या स्पर्धेचं भव्य दिव्य स्पर्धा दैत्यपेमान 16 विद्यमान 16 कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सफल होण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. निश्चितच चेंडू गेलाय निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आतापर्यंत ग्लेनचं सुंदर षटक आपण पाहतोय. एक गडी मिळवण्यात यशस्वी ठरतोय ग्लेन आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटमधलं एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठं नाव ग्लेन फर्नांडिस. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहिला. 4 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. निर्धाव चेंडू आतापर्यंत ग्लेनचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच टाळ्यांचा कडकडाट होईल. पहिली 2 षटकं महागडी पडल्यानंतर ग्लेनचं एक महत्त्वपूर्ण षटक आपण पाहतोय. सुंदर षटक. आतापर्यंत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक झालाय फंबल. तोपर्यंत पाहायचंय चेंडू करतोय सीमा रेषेचं उल्लंघन. चेंडू गेला सीमा पार 4 धावांसाठी. या 4 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली आहे धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती. 35 लॉस ऑफ 1 विकेट.
करणारा चेंडू घेऊन येतोय ग्लेन. स्विचिट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. निश्चितच वासुदेव गावडेचा जोरदार अपील होतोय आणि पंचांची बोट आकाशाच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. वासुदेव गावडे होतोय डकाटचा शिकार. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती. 35 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. विशाल नाईक मॅन फ्रॉम होडावडा आपल्याला पाहायला मिळतोय. भगवा चषक 2025 चा रणसंग्राम आपण पाहतोय. या स्पर्धेचं पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर स्पर्धा नीटनेटकं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. युवासेना वेंगुर्ले तालुका यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा. वेंगुर्ले तालुका मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अक्षय राणे सज्ज झालाय. आपल्या षटकातील वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन कोड एंडकडनं सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय रुपेश बहेरे नावाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटमधनं मोठे फटके खेळण्याची ताकद तो रुपेश बहेरे सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज महत्वपूर्ण षटक 4थं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय राणे वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन. आकुट्याचा चेंडू होता या ठिकाणी. स्टीअर केला हलक्या हाताने खेळला चेंडू. निश्चितच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. ग्लेनचं एक महत्वपूर्ण निश्चितच गावडे सर आपण पाहिलं एक महत्वपूर्ण षटक आपण पाहिलं ना. कारण 2 षटकं महागडी पडल्यानंतर एक ग्लेनचं महत्वपूर्ण षटक आपण पाहिलं. 2 गडी मिळवण्यात यशस्वी ठरलाय ग्लेन. पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतो. 1 धाव मात्र निश्चितच या ठिकाणी मिळेल. एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. बऱ्याच वेळानंतर 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वासुदेव गावडे आणि संकेत तुळसकर बाद झाल्यानंतर ही महत्वपूर्ण जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. या दोन्ही फलंदाज विशाल नाईक आणि रुपेश बेहरे या दोन्ही फलंदाजांवरती मोठी जबाबदारी. एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर गावडे सर तर आता मात्र गेअर चेंज करावं लागेल मैदानात. कारण 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा निघाल्यात. तर नंतर ग्लेनचं एक महत्वपूर्ण षटक आपण पाहिलं. कंजूसी करणारं षटक आपण पाहिलं. सुंदर षटक आपण ग्लेन फर्नांडिसचं पाहिलं. अजून मात्र ही 16 चेंडू शिल्लक. कारण आता मैदानात मात्र गेअर चेंज करावा लागेल. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. विशाल नाईकसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय राणे सज्ज झालाय. 3रा चेंडू घेऊन आमच्या कोड एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. आकुटेपाचा चेंडू होता. सुंदर चेंडू मात्र ऑफसाईडच्या बाहेर खूपच जातो चेंडू. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत. ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये वाशी टू काशी पंजाब टू हरियाणा असा संबोधला जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अवांतर धावेने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय राणे तो आमच्या स्क्रीनवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. विशाल नाईक स्विजेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू आपण पाहिलात. 3 चेंडूचं झालं माफ करा 4 चेंडूचं झालंय खेळ समाप्त. माफ करा 3 चेंडूचं झालंय खेळ समाप्त. अक्षय राणे येतोय आमच्या स्क्रीनवरती. सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला विशाल नाईक नावाचा बॅटर सज्ज झालाय. फ्लोरनमध्ये चेंडू होता. फिंगर रोल केले होते या ठिकाणी. मात्र या ठिकाणी निश्चितच चेंडू जातोय तो मिड विकेटकडे एका धावेसाठी. या एका धावेने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 38 धावा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 14 षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 38 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. भगवा चषक 2025 चा हा रणसंग्राम
पर्व आपण पाहतो या स्पर्धेचं. अक्षय राणे येतोय आमच्या स्क्रीनवरती आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. रुपेश बेहरे नावाचा बॅटर, जोरदार अपील होते पंचांकडे. रुपेश बेहरे माघारी फेल, तिसरा गडी बाद होतोय. धावडेश्वर 11 वेंगुर्ला क्रिकेट संघाचा रुपेश बेहरेच्या स्वरूपात डीजे. रुपेश बेहरे बाद झाल्यानंतर आता मात्र वळणी लागली आहे. ते चौथ्या गड्यासाठी निखिल जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा, निखिल शिरोडकर आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन येतोय अक्षय राणे आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर षटक पाहतोय अक्षय राणेचं. 2 धावा खर्च करतोय आतापर्यंत. निखिल शिरोडकर स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू जाईल तोपर्यंत मात्र ही एक धाव क्षेत्ररक्षक झालाय. फंबल तोपर्यंत एक धाव मात्र निघते. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि संघाच्या वतीनं 5व्या षटकासाठी वर्णी लागली. ग्लेन फर्नांडिस आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर षटक आतापर्यंत ग्लेनचं पाहिलं. गावडे सर, आपण 2 षटकांमध्ये एक मोठ्या धावा निघाल्या होत्या 31 धावा. तदनंतर मात्र तिसरं षटक ग्लेनचं एक महत्त्वपूर्ण षटक आपण पाहिलं. 4 धावांचं कंजूसी करणारं षटक, 2 गडी मिळवण्यात यशस्वी ठरलेला ग्लेन फर्नांडिस सज्ज झालाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल येतोय या ठिकाणी. निश्चितच स्क्वेअरलेगकडे चेंडू जाईल तोपर्यंत क्षेत्ररक्षक घेईल तोपर्यंत मात्र ही एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. निखिल शिरोडकरच्या बॅटमधनं एक सुंदर फटका पाहिला. एका धावेचा आपल्याला पाहायला मिळाला. विशाल नाईक सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल शिरोडकर आपल्याला पाहायला मिळतोय. ग्लेन येतोय आमच्या स्क्रीनवरती दुसरा चेंडू घेऊन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कारंजा उडाला पाहायचा. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली आणि धावडेश्वर 11 क्रिकेट संघाला चौथा गडी बाद होतोय. तोच विशाल नाईकच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद जे गावडे सर. सुंदर षटक आपण पाहतोय ग्लेनचं. पहिल्या चेंडूमध्ये एक धाव, तदनंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवण्यात यशस्वी ठरतोय ग्लेन फर्नांडिस आपल्याला पाहायला मिळतोय.
5व्या गड्यासाठी वळणी लागली आहे. अजित उर्फ बबी कानडे आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळा क्रिकेटच्या मैदानावरती पंचगिरी करताना आपण पाहतोय तो बबी कानडे सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. ज्याच्या बॅट बंद मोठे फटके खेळण्याची ताकद तोच बबी कानडे सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला. ग्लेन देतोय आमच्या स्क्रीनवरती आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला. अजित उर्फ बबी कानडे आपल्याला पाहायला मिळतोय. स्विजिट करण्याचा प्रयत्न होता. निश्चितच या ठिकाणी जोरदार अपील होते पंचांकडे. पंचांची बोट आकाशाच्या दिशेनं. चौथा गडी 5वा गडी बाद होतोय. धावडेश्वर 11 वेंगुर्ला क्रिकेट संघाचा धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती. 40 धावा धावफलकावरती. डीजे संतोष मरी आपल्याला पाहायला मिळत आहेत डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत. अंकित राणे सज्ज झालाय. निखिल शिरोडकरची जागा घेण्यासाठी अंकित राणे सज्ज होतोय. आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय. ग्लेन फर्नांडिस आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत सुंदर स्पेल आपण पाहतोय ग्लेनचं. 3 चेंडू 2 विकेट आणि 1 धाव आतापर्यंत खर्च करतोय ग्लेन फर्नांडिस आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत राणे आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू गेला विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. 10 धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा शफल होण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी निश्चितच सुंदर चेंडू आपण पाहिलात का. निश्चितच पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर धावेत भर संघाची धावसंख्या वधारली आहे धावफलकावरती. ती 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. युवासेना वेंगुर्ले आयोजित वेंगुर्ले तालुका मर्यादित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. पुन्हा एकदा स्विचिट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू जातोय तो निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आपल्या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन येतोय. भैरवी घालणारा चेंडू घेऊन येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. ग्लेन फर्नांडिस सुंदर षटक आतापर्यंत आपण पाहतोय. 2 विकेट आणि 2 धावा आतापर्यंत खर्च करतोय तो ग्लेन फर्नांडिस सज्ज झालाय आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी. पुन्हा एकदा सुंदर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो थर्डमॅनच्या दिशेने एका धावेसाठी. या एका धावेने संघाची धावसंख्या वधारली धावफलकावरती. 42 धावा धावफलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे आमचे समालोचक आमचे मित्र सन्माननीय संतोष मरी यांच्याकडनं आतापर्यंत सुंदर षटक पाहिली. तीच ग्लेन फर्नांडिसची कंजूसी करणारी 2 षटक आपण पाहिलेत गावडे सर. 2 षटक आतापर्यंत फेकली ग्लेन फर्नांडिसने आणि 7 धावा खर्च केल्यात. 2 विकेट मिळवण्यात यशस्वी आणि 2 रनआउटचे विकेट आपल्याला पाहायला मिळाले. ते ग्लेन फर्नांडिस
सुंदर षटक आपण पाहिलं तर आता गौरेशची वर्णी लागली आहे. कोर्ट एंड कडनं आपल्याला पाहायला मिळतोय स्लॉगवरचं षटक, इनिंगची सांगता करणारं षटक. अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत राणे स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. मोठा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय तो विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये 31 धावा आल्यानंतर मात्र या ठिकाणी सुंदर गोलंदाजी पाहिली आणि आता मात्र वासुदेव गावडे आणि संकेत तुळसकर बाद झाल्यानंतर एकही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही मैदानात आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शहर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अनिकेत राणेची डकआउटचा शिकार झाल्यानंतर आता मात्र वर्णी लागली आहे मैदानात. यतीन सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. धावडेश्वर 11 क्रिकेट संघाचा आतापर्यंत 6 गडी मात्र बाद होत आहेत. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत बाद झाल्यानंतर आता मात्र वर्णी लागली तेच यतीन सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. गौरेश येतोय आमच्या स्क्रीनवरती. कोर्ट एंड कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच गावडे सर 2 षटकांमध्ये चांगल्या धावा निघाल्या होत्या. त्यानंतर मात्र एकही खेळाडू हा फलंदाज मैदानात टिकू शकला नाही. पंचांकडे जो वाईडची मागणी होते पंच मात्र सांगतायत तुला मारण्याजोगा होता चेंडू, चेंडू जातोय तो रिव्ह्यू येतोय वाईडसाठी. आमचे तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळतील. वाईडचा रिव्ह्यू घेतला जातोय. फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडूचं झालंय खेळ समाप्त. शेवटचं षटक आपण पाहतोय स्लॉगवरचं षटक. निश्चितच शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. मोठी जर धावसंख्या उभी करायची असेल तर कारंजा उडालाय. सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि 6वा गडी बाद होतोय धावडेश्वर 11 वेंगुर्ला क्रिकेट संघाचा. 7वा गडी बाद होतोय अजित कानडेच्या स्वरूपात डीजे. पार गेला असता अजितच्या बॅट बंद, परंतु एक सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिला. सुंदर झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाने टिपलाय आणि अजित कानडेची झाली खेळी समाप्त. 7वा गडी बाद होतोय धावडेश्वर 11 वेंगुर्ला क्रिकेट संघाचा. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिसज्ज झालाय अजितची जागा घेण्यासाठी. 8व्या गड्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. गौरेश येतोय आमच्या स्क्रीनवरती कोर्ट एंड कडनं. सुंदर गोलंदाजी गौरेशची आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4था चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी गौरेशची पाहायला मिळाली. स्लॉगवरचं षटक आणि मात्र गडी मात्र या ठिकाणी बाद होतोय धावडेश्वर 11 क्रिकेट संघाचा. 8वा गडी बाद होतोय अभिच्या स्वरूपात. निश्चितच गावडे सर पहिल्या 2 षटकांमध्ये 31 धावा जमवल्या होत्या.
तदनंतर संकेत तुळसकर वासुदेव गावडे बाद झाल्यानंतर सन्माननीय प्रतीक रेडकर यांच्याकडनं गौरेश येतोय आमच्या स्क्रीनवरती. संकल्प आपल्याला पाहायला मिळतोय. संकल्पासाठी बक्षीस झालंय प्रतीक रेडकर यांच्याकडनं. षटकार ठोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक. चेंडू जातोय नो मॅच लँड मध्ये. क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत मात्र या 2 धावा बऱ्याच वेळानंतर पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली आहे धावफलकावरती. 45 धावा धावफलकावरती. इनिंगची सांगता करणारा चेंडू घेऊन येतोय आमच्या कोड एंड कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. गौरेश आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच विकेटचं होईल पतन. 9वा गडी बाद होतोय धावडेश्वर 11 क्रिकेट संघाचा. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती. 45 धावा. 46 धावांचं आव्हान. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रॉयल 45 धावा जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान. येणाऱ्या 6 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होतोय. आवाज ऐकूया मॅन फ्रॉम परवाडा मिस्टर योगेश परब सर.
धावडे श्रीलंका क्रिकेट संघाच्या कोट्यातून तर सन्माननीय योगेश नाईक आणि प्रथमेश नाईक यांच्याकडून 500 म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पण त्या षटकात 10 धावा दिल्या पाहिजेत, हे पण त्याला चॅलेंजिंग आहे. दहाच्या आत धावसंख्या दिली, पण गोलंदाज सुरुवातीला प्रामुख्याचा गोलंदाज आणलाय धावडे श्रीलंका क्रिकेट संघासाठी. स्ट्राईकला मानस सारंग, नो स्ट्रायकर एंडला विनय पावणोची गोलंदाजी मार्फत गोलंदाज ओडवडे गावचा सुपुत्र विशाल आपण पाहतोय. विशालला तो विशाल कामगिरी करावी लागेल, कारण 2 षटकात 32 धावा 31 धावा बनल्या होत्या आणि त्यानंतर वासुदेव गावडेनं जो धाव घेण्याचा प्रयत्न केला, संकेत तुळसकर धावचीच्या स्वरूपात बाद झाला. तुम्ही म्हणाल धावरेश्वर 11 क्रिकेट संघासाठी पूर्ण डाव हा अंगलट आला. निखिल शिरोडकर धावचीच्या स्वरूपात माघारी परतला. वासुदेव गावडेचा स्वीजिटचा आजही पण हा मात्र अंगलट आलाय आणि त्यानंतर 45 धावसंख्येचा 46 धावसंख्येचा पाठलाग करतोय. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन फटका. अभि साळगावकर स्क्रीन राहिलाय. पहिल्या प्रयत्नात थोडं चेंडूला त्यानं सावरलं, स्वतःला त्यानं चेंडूची परती केली. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय श्री गणेश झालाय. एक धावपलकावर षटक क्रमांक पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं हे प्रगतीपथावर आपल्याला बघायला मिळत आहे. स्ट्राईकला डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय. विनय वर्सेस विशालने ही लढत आपण पाहतोय. हलक्या हाताने घेऊन काढलाय. जोखीमच पत्करायची नाही आहे, माहिती आहे, कारण धावा पाहिजे 46. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 प्रति षटकामध्ये 10च्या सरासरीने केलं, 8-9च्या सरासरीने केल्या तरी धावा बनतील रॉयल सरकार टीमसाठी. कारण रॉयल सरकारचे आज भरपूर सपोर्टर्स आपल्याला बघायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून धावडेश्वर 11 क्रिकेट संघाला जर कमबॅक करायचं, आपल्या खात्याची ओपनिंग करायची आहे, टिचून गोलंदाजी करावी लागेल. मिस्टॅमिकचा फटका, सुंदर फटका आपण पाहतोय. डोक्यावरून तर खेळलाय, चेंडू गेलाय, वन बाउन्स समर्थ रूप परणा स्पोर्ट चौकार. चौकाराबरोबर 6 धावा धावपलकावर पहिला 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 6 धावा धावपलकावर 46 धावसंख्येचा फटका करत असताना विशाल नाईक सज्ज आलाय. विशाल नाईक वर्सेस मानस सारंग ही लढत आपण पाहतोय. आडव्या बॅटने फटका खेळायचा मानस सारंगचा दिशा द्यायची होती शरीरावरील चेंडूला. निर्धाव चेंडू धावडेश्वर क्रिकेट संघासाठी. आता सर्वांना कार्य करावं लागेल. गोलंदाजांना टिचून गोलंदाजी करावी लागेल. याच मैदानावर भूमिश नायकर क्रिकेट संघानं 40 धावसंख्या असून प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला कृष्णाई क्रिकेट संघाला रोखलंय. म्हणजे 45-46 जरी धावा झाल्या तर टिचून गोलंदाजी केली तर नक्कीच हा सामना धावडेश्वर क्रिकेट संघाच्या बाजूला बघायला मिळेल. पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाकडे शेवटच्या षटापर्यंत खोलपर्यंत फलंदाजी आहे ती रॉयल सरकार टीम सारखी, आणि रॉयल सरकारच ज्यांचं नाव आहे आणि सरकार असल्यासारखंच लढायला सुरुवात केली आहे. बॅक टू द बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. नो मॅच लँड मध्ये गोविंद वर्सेस चेंडूचा या ठिकाणी लढत आपण पाहतोय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्यामध्ये सुरुवातीला त्यानं धन्यता मानली आहे. 2 धावा आपल्या क्रिकेट संघासाठी वाचवल्या आहेत. गोविंदच्या ह्या 2 धावा वाचवल्या, शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला तर भरपूर हे महत्वाचे ठरतील. दोन्ही या धावसंख्येने सांघिक धावपलकावर तिसऱ्या पंचांकडे कातर जमा होते. क्षेत्ररक्षकाचा पाय हा लाईनच्या बाहेर आहे की अगोदरच उडी मारून चेंडू हा सीमारेषेच्या आतमध्ये टाकलाय. तिसऱ्या पंचांची मदत तर घेतली आहे या चौकारासाठी आणि बघूया सेफ सुंदर क्षेत्ररक्षण केले. फक्त 2च धावा आपल्याला बघायला मिळतील.
8 धावा फलकावर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स दूर करणं कोर्ट एंड कडनं सज्ज आलाय गोलंदाज. फुटबॉल पद्धतीनं चेंडू वाढवला. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येत आपण पाहतोय. नितीन आपल्याला बघायला मिळतोय. व्हाईट बॉल म्हणजे एकूण धावा 3 येतील. सांघिक धावफलकावर 11 धावा धावफलकावर. सुंदर चेंडू आपण पाहतोय. नितीन सावंतच्या माध्यमातून सुरुवातीला तर 3 धावा बोनस या धावसंख्येनं मात्र प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला दिलायत. 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हलक्या हाताला खेळून काढले. विशाल येतोय चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 12 धावा धावफलकावर. सेहेचाळीस धावसंख्येचा पाठलाग करतोय. बारा धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुढे सरसावत फटका टोलवलाय. मिस टायमिंगचा फटका अभि आलाय स्क्रीनवर. त्यानं झेल सोडलंय. हे झेल टिपायचं आहे. रावडे सोलन क्रिकेट संघाला जर विजय मिळवायचा असेल तर हे महत्वाचे झेल आहे. गडी बाद करणं महत्वाचं आहे. सुटलेला झेल मॅच दूर होईल लावडे सोलन क्रिकेट संघासाठी. मी सुरुवातीलाच सांगितलंय कमी धावसंख्या झाली आहे तर फिल्डिंग आणि गोलंदाजी ही टिचून करावी लागेल धावडे सोलन क्रिकेट संघासाठी. 13 धावा धावफलकावर. नितीन संबंध काम केलं होतं गोविंदनं, पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या खेळाडूची धोक्याची घंटाही वाजली होती. मानस सारंगची सुटलेला झेल आणि त्यानंतर मिळालेली एक धावसंख्या. विनय सज्जाला स्ट्राईकला. हलक्या हाताला घेऊन काढलं. चेंडूला दिशा दिल्या. विनयला माहिती आहे जोखीम पत्करायची नाही आहे. चांगल्या चेंडूवर सन्मान द्यायचा आहे. खराब चेंडूंवर मोठे फटके बाजी करायचे आहे. मापक धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावफलकाला सुरुवात पण करायची आहे आणि त्यासाठी त्यानं सुरुवातीलाच ते तंत्र घेऊन खेळत असताना आपल्याला बघायला मिळतोय रॉयल सरकार टीमच्या कोट्यातनं 14 धावा धावफलकावर. फलंदाज बाद होतोय मानस सारंग त्रिफळीच्या स्वरूपात. सुंदर गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करावं लागेल धावडे सोलन क्रिकेट संघाला. सांघिक धावफलकावर 14 धावा धावफलकावर. जो ब्रेक थ्रू पाहिजे होता तो ब्रेक थ्रू तर मिळालाय क्रिकेट संघासाठी. धावडे सोलन क्रिकेट संघासाठी 14 धावा धावफलकावर 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू आपल्याला बघायला मिळेल. पाहतोय एका गडीच्या मोबदल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार रॉयल सरकार टीमचा आपण पाहतोय. अगदी कमी वयामध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीनं अनेक मैदानं गाजवली आहेत. ग्लेनच्या नावावर अनेक इतिहास आपल्याला बघायला मिळत आहेत. मालवणचं टोपीवाला मैदान एका ओव्हरला 30 धावा असताना ज्यानं 5 चेंडूमध्ये 5 मोठे फटके टोलावले होते तो ग्लेन फर्नांडिस. ज्याच्या शरीर दृष्टीवरून स्वप्नील कधीच वाटत नाही हा मोठे फटके टोलावेल, पण ज्याचे फटके असतात कडक तो ग्लेन सज्ज झालाय. आल्यास बॅक टू द बॉल. स्ट्रेट ड्राईव्हचा ज्यावेळी चेंडू पहिला चेंडू स्पर्श आला त्यावेळी शिक्कामोर्तब झाला मोठ्या फटक्यासाठी. 4 या धावसंख्येसाठी स्पर्णा स्पोर्ट चौकार. 18 धावा धावफलकावर.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 धावा धावफलकावर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या 2 ओव्हरला 31 होत्या आणि त्यानंतर 24 बॉलला या नवदीप खेळाडूंनी फक्त मैदानामध्ये हजेरी लावली आहे. यानंतर सामना होईल तो मात्र दुर्वा स्पोर्ट विपक्ष विजया स्पोर्ट वेंगुर्ला. दोन्ही कर्णधार लास्ट पुकार तेजस जवलेकर आणि राजन केरकर. टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. गोलंदाजी मार्ग ज्याने सुरुवात केली गोलंदाजीला. डाव्या हाताचा गोलंदाज समोर आहे, डाव्या हाताचा फलंदाज. दोन्ही एका गावातील एका संघातील खेळाडू आहेत. ओढावडा वर्सेस ओढावडा सामना बघायला मिळेल. विनय पावणोजी वर्सेस विशाल नाईक ही लढत आपण पाहतोय. कारण पंचायत लेवलच्या स्पर्धेला एकत्र खेळताना बघायला मिळत आहेत, पण आज परस्परांविरोधात लढत करतायत ते. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धावसंख्येला रोधक लावण्यासाठी सज्ज आलाय. विशाल नाईकला टिचून गोलंदाजी करावी लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 18 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. खोलवर टप्प्या चेंडू हलक्या हातानं. विनयला माहिती आहे जोखीम पत्करायची नाही आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट करायची आहे. महत्वाचा सामना आहे. ग्लेन फर्नांडिसनं सुरुवातीलाच एका मोठ्या फटक्यानंतर आगाज केलाय. या चौकरानं आपलं खातं खोललंय. 19 धावा धावफलकावर दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाचा कर्णधार राजन केरकर. टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. विजय स्पोर्ट क्रिकेट संघाचा कर्णधार तेजस जवलेकर. सुरुवातीला त्यानं विजयाचा झेंडा फडकवलाय आणि आता मात्र मुखवट्यावर स्मित हास्य देऊन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर टॉससाठी येताना बघायला मिळतोय. नामातच त्यांचे विजय आहे आणि तेजस जवलेकरनं हे मात्र सांगितलं आमच्या नामातच विजय आहे आणि त्यासाठी आम्ही लढत करणार आहे. स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जातोय तोपर्यंत चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत आणि आता मात्र चेंडू अडवणं यशस्वी झाले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव पण पूर्ण केली आहे. बावीस धाव फलकावर. सुंदर देखना फटका आपण पाहतोय. कव्हरच्या डोक्यावरून अंकित राणेला चेंडू. हाय हॅलो टाटा गुड बाय करत 50 स्पोर्ट चौकार. सन्माननीय मनोज धावडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. सत्तावीस धावफलकावर आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यानंतरचं षटक निखिल शिरोडकरच्या हातामध्ये चेंडू असेल की काय अशा आमच्या नाईक बंधूंना अशा अपेक्षा आहेत, कारण ते त्यासाठी थांबलेत. आडव्या बॅटनं शॉर्ट पुलचा ग्लेन फर्नांडिसचा फटका. डीप विकेटला आपण पाहतो षटकारासाठी. रॉयल सरकार टीमनं सुरुवातीपासूनच सरकार सारखं लढायला सुरुवात केलंय आणि ढावडेश्वरी क्रिकेट संघाच्या मात्र विरोधात फटकेबाजी पण तगडी करायला सुरुवात केली आहे.
दोन धावा धावफलकावर निघत सांघिक धावफलकावर 35 धावा. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय विजय स्पोर्ट क्रिकेट संघ. टॉस विन झालाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला दुर्वा स्पोर्ट क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक असेल आणि सामन्याला सुरुवात असेल. 18 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आणि बघूया गोलंदाजीसाठी निखिल शिरोडकरची वासुदेवने वर्णी लावली की काय. 18 बॉलला 11 करायचे आहेत. नितीन सावंत सज्ज आलाय गोलंदाज. बॉलला पाया एवढा भक्कम केला होता राम. 31 बनले होते. टप्पा पडला चेंडू खाली राहतोय. ब्रेक झालेला चेंडू. पंचांकडे बघितलं विनयला. पंचायत सांगितलं तुला खेळण्याचं चुकवता चेंडू मारण्याचं चुकवता. 17 बॉलला 11 करायचे आहेत. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक संकल्प सावळा आला स्क्रीनवर. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 36 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 10 धावांची आवश्यकता. ग्लेन फर्नांडिसचे 2 खणखणीत मोठे फटके, एक षटकार आणि एक चौकार त्यामध्ये आपल्याला बघायला मिळालाय. ग्लेन सज्ज झालाय. 2 मोठ्या फटक्यानं सामना समाप्त लवकर करेल. बॅक टू द बॉल. स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका आपण पाहतोय पुढे सरसावत. पहिला प्रयत्न फ्रंबल झाला. निखिल शिरोडकर परतीची फेक दुवीर धावसंख्ये शिल्लर आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 38 धावफलकावर आपण बघितलं. गती परिवर्तनाचा चेंडू त्याला दिशा दिली ग्लेननं आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 42 धावफलकावर. एमएस धोनी स्टाईलनं ग्लेन सामना समाप्त करेल की काय. पुढे सरसावत मोठा फटका आपण पाहतोय. नो मॅचला चेंडू विसवलाय. एकेरी धावसंख्येने रूपांतर होतं. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 43 धावफलकावर आपण पाहतोय. अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. फटका फसला होतोय आणि विनय हा माघारी परतलाय. चार षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त. 43 धावफलकावर उर्वरितचे 12 बॉल आणि 12 बॉलला आता मात्र धावा बनवायचा आहेत. ते मात्र 3 फलंदाज. चला अजून उशीर करायची गरज नाही. 12 बॉलला 3 एवढा विचार काही करायची गरज नाही मी म्हणेन. प्रथमेश साळगावकर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. की निखिल शिरोडकर येतोय. काहीतरी चित्र बघायला मिळते पण नाही. करणाऱ्याने सांगितलं मिस टाकणार आहे, गोलंदाजी करणार आहे.
मिस टायमिंगचा फटका आहे. बबी चेंडू खाली आलाय, झेल टिपलाय आणि ग्लेन माघारी परतलाय. 11 बॉलला आता करायचं आहे 3. सावळाराम गेलाय. हलक्या हाताने घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक विशाल स्क्रीनवर आलाय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 44 धावा धावफलकावर. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका प्रथमेश सरकारच्या बॅट मधून नो मॅच लाईन मध्ये आपल्याला बघायला मिळालाय. 1 धावी धावफलकावर आपण पाहतोय. आता मात्र औपचारिकता म्हणजे धावफलक दोन्ही क्रिकेट संघांचा समान झालाय. 45 धावफलकावर एका धावसंख्येची आवश्यकता आहे. रॉयल सरकार टीमनं दिमाखात विजयाचे दरवाजे आपले उघडे केलेले आहेत. मालकांच्या स्मित हास्य आपल्याला बघायला मिळत आहे. सर्व सपोर्टर्स आपल्याला बघायला मिळत आहे रॉयल सरकारचे. आणि आता एक वेगळ्या जोशामध्ये आपल्याला बघायला मिळेल रॉयल सरकार टीम. बाळा साबळेच्या मुखवट्यावर स्मित हास्य आपल्याला आपण पाहतोय रॉयल सरकारच्या टीमच्या बाजूने, कारण त्याने कोचिंग केलं होतं रॉयल सरकार टीम.